वरी कर माईक समोर सर. मी वैष्णवी देवीदास मंडळ. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझा विषय आज शांत आहे पण कमजोर नाही. सन्माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आज आपण साजरा करत आहोत बालिका दिन, जो आपल्याला आठवण करून देतो प्रत्येक मुलगी शक्तिशाली आहे आणि योग्य वेळ आली की ती ठामपणे उभी राहते. मी उभी आहे एक हुशार बुद्धिमान मुलगी म्हणून आणि सांगू इच्छिते, आज शांत आहे पण कमजोर नाही. आज शांत आहे पण कमजोर नाही. कधी मला सांगितलं जातं की गप्प बस, कधी मला सांगितलं जातं की गप्प बस. मी ठाम आहे. शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती शक्ती आहे. शांत मुलगी विचार करते, समजते आणि योग्य वेळ आली की ती ठामपणे उभी राहते. माझ्या शाळेतील अनुभव सांगते की जेव्हा मी गप्प बसून विचार केला तरी माझा प्रभाव वाढते. जेव्हा माझ्या वर्गात किंवा गटात काही गौरव होतं, मी शांतपणे परिस्थिती समजून घेतली आणि योग्य मार्गाने निर्णय घेतला. या अनुभवाने मला शिकवलं की शांतपणातही ताकद आहे, दडलेली असते आणि योग्य वेळ आली की ती आपल्याला योग्य दिशा दाखवते. माझा आवाज महत्त्वाचा आहे. तो फक्त शब्द नाही, तो फक्त बदलाची सुरुवात आहे. माझ्या मित्रमैत्रिणींना आणि लहान मुलींना सांगते, आवाज कधीही दबवू नका. तुमचा विचार, तुमचा मत महत्त्वाचा आहे. खामोशी मेरी कमजोर मत समझना, खामोशी मेरी कमजोर मत समझना. मैं जब बोलूँगी तो इतिहास बोलेगा, मैं जब बोलूँगी तो इतिहास बोलेगा. मी स्वतःसाठी उभी राहणार आहे. स्वतःसाठी उभं राहणं स्वार्थ नाही, ते आत्मसन्मानाचं लक्षण आहे. जेव्हा मी स्वतःसाठी निर्णय घेतले तेव्हा माझी क्षमता वाढली आणि इतर मुलींना प्रेरणा मिळाली. मी शांत आहे पण उद्या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणार आहे. सहनशील नहीं स्वाभिमान हूँ मैं, हर मुश्किल से मैं लड़ने वाली हूँ. चला मित्रांनो, आपण सर्वजण प्रेरणा करूया. मुलींच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन द्यावे, त्यांच्या आवाजाची कदर करावी आणि त्यांना समाजात योग्य ओळख मिळवून द्यावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.